हॅलो, दिस इज प्रियांका फ्रॉम रियांश अँड आई. सो आज आहे फ्रायडे म्हणजे माझा वीकली ऑफ असतो आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 1:30. तर रियांश स्कूलला गेलेला आहे. त्याची दुपारची स्कूल असते. त्याला स्कूलला सोडला आणि त्याच्यानंतर आहे ना मी जेवण करायला घेतलं. आजच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं अंडा फ्राय आणि चपाती. ॲक्च्युली जनरली शुक्रवारी मी हेच जेवण बनवते, रियांशला टिफिनला देण्यासाठीही बरं पडतं. सो माझं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आहे ना दुपारची थोडी भांडी पडली होती. म्हटलं आता थोडी भांडी घासायला घ्यावी. ॲक्च्युली रियांश जोपर्यंत स्कूलला जात नाही ना तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळत नाही, कारण त्याची लुडबुड चालू होती. म्हणजे कामात त्याची नेहमीचीच लुडबुड चालू असते. मी काहीही करायला घेतलं की त्याला तेही करायचं असतं. सो मग तो स्कूलला घेतल्यानंतर शांत निवांत असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आहे ना भांडी घासायला घेतली. छान अशी भांडी घासली, कारण किचन स्वच्छ असलं की मनसुद्धा प्रसन्न राहतं. आणि किचन ही एक अशी गोष्ट असते ना जी एका लेडीजसाठी खूप महत्त्वाची असते आणि तिचा तो कम्फर्ट झोन असतो. तुमचाही किचन एक कम्फर्ट झोन आहे का माझ्यासारखा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच्यानंतर पटापट मी सगळी भांडी फ्रायडेचा वीकली ऑफ असतो ना, तो फक्त वीकली ऑफ असा असतो की म्हणजे घरी असते मी, पण कामं कधीच संपत नाही. आईची कामंही कधीच संपत नाहीत, कारण 24 तास वर्किंगमध्ये असते ती. प्रत्येक आई, प्रत्येक लेडीज ही 24 तास वर्किंगमध्येच असते. सो पटापट भांडी घासून घेतली. आज बरीच बाकीची एक्स्ट्राची कामंही होती जी मला करून घ्यायची होती. तर भांडी घासून झाल्यानंतर आहे ना किचन काउंटर क्लीन केला. सिंक माझं नेहमीच क्लीन असतं, कारण किचनचं सिंक जे म्हणजे आपल्या आरोग्याचा केंद्रबिंदू असतो असं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जेव्हा मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ करते. तर सगळ्यात आधी ना भांडी घासून झाल्यानंतर किचन स्वच्छ क्लीन करून घेतलं. आणि किचन क्लीन केल्यानंतर ना इतकं छान असं चमकत होतं ना, ते बघून म्हटलं एक छोटंसं शूट करून घ्यावं. म्हणून किचन क्लीन झाल्यानंतर त्याचा एक छोटासा व्हिडिओ केला. आणि त्याच्यानंतर पुढची बरीच कामंही होती, तर ती कामंही मी करायला घेतली. कपडे आज ॲक्च्युली पाणी कमी आलं होतं म्हणून मग वॉशिंग मशीनमध्ये टाकली नव्हती, हाताने धुतली होती. कपडे धुवून झाली आणि त्याच्यानंतर ती ड्रायिंगला वॉशिंग मशीनला लावली. ड्रायिंग झाल्यानंतर कपडे वाळत घालायला घेतली. ॲक्च्युली शुक्रवार असल्यामुळे ना बरीच कपडे असतात आणि लहान मुलांचं तर तुम्हाला माहीतच आहे, लहान मुलं कपडे किती मळतात. तसाच माझा रियांश पण खूप खोडकर आहे, खूप नॉटी आहे, तर त्याची कपडे खूप मळलेली असतात. सो मी हाताने धुणंच प्रिफर्ड करते जास्त करून कपडे वाळत घातल्यानंतर आहे ना डीमार्टचं जे ग्रोसरी आणली होती ना ती बरेच दिवस झाले ठेवायची बाकी होती. ॲक्च्युली मी विकेंडला यावेळेस गेले होते डीमार्टला, तर ती तशीच पिशव्या मी ठेवल्या होत्या, कारण वेळ भेटत नव्हता. तर म्हटलं आज फ्रायडे आहे तर ही सगळी कामं एकत्र करून घ्यावीत, कारण नंतर रोजची बरीच कामं असतात. ही सगळी ग्रोसरी आहे ना भरायला घेतली. सगळे कडधान्य वगैरे आणले होते, डाळी वगैरे आणले होते, ते सगळे डब्यामध्ये भरून घ्यायला घेतली. आणि त्याच्यानंतर जे पॅन्ट्रीचं सामान होतं बाथरूमचं वगैरे तेही सगळं जागच्या जागी ठेवलं. आणि ॲक्च्युली डबे वगैरे घासायला काढायचे आहेत, तर डबे घासायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे जे डबे क्लीन होते त्याच्यामध्ये सगळं एक्स्ट्राचं सामान सध्या तरी भरून ठेवलं. आणि ग्रोसरी सगळी ठेवल्यानंतर आहे ना इकडे भुईमुगाच्या शेंगा आहेत त्या फोडायला घेतल्या. भुईमुगाच्या शेंगा ह्या आमच्या घरच्या असतात. गावी आता अण्णांच्या श्राद्धाला गेले होते ना तेव्हा येताना मी ह्या शेंगा घेऊन आले, कारण माझे शेंगदाणे संपले होते. शेंगा घरच्याच असताना शेंगदाण्याचा खर्च आहे तो माझा जरा वाचतो. तर ह्या शेंगा मी छान अशा फोडायला घेतल्या. शेंगा फोडून झाल्यानंतर आहे ना रियांशला स्कूलला आणायला गेले आणि रियांशला घेऊन आल्यानंतर मग मला लादी वगैरे पुसायची होती. तर सगळ्यात आधी ना इकडे सोफा जो रियांश खेळतो, नाचतो, मग थोडंसं खराब करतो, मग सगळे झाडून व्यवस्थित सोफा आधी लावून घेतला, उश्या वगैरे सगळ्या. ॲक्च्युली आजूबाजूला ना बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ना डस्ट भरपूर येते घरामध्ये, त्याच्यामुळे लादी तर वारंवार पुसावीच लागते. फ्लोअर हा क्लीन करावाच लागतो, कारण रियांश लहान आहे अजून, त्याला इतकं काही कळत नाही. मग कसं पटकन खाली काही पडलं तर तो तोंडात वगैरे घालतो, त्याच्यामुळे मग मी फ्लोअर तर माझाच रोजचा 2 टाईम्स ऑफिसहून आल्यानंतर एकदा फ्लोअर क्लीन करते आणि रात्री झोपायच्या आधी मी एकदा फ्लोअर क्लीन करते. आणि मला लादी ही हातानेच पुसायला आवडते. किती काहीही झालं, मला बरेच जण सजेस्ट करतात की वर्किंग वॉर्म आहे तर तू मॉप घे आणि लादी पुस, पण मला नाही आवडत. मी जोपर्यंत हाताने लादी पुसत नाही तोपर्यंत मला कम्फर्टेबल वाटतच नाही. आणि जेव्हा तुम्ही लादी पुसल्यानंतर स्वतःचं प्रतिबिंब त्या लादीमध्ये बघताना तेव्हा खूप छान वाटतं की अरे वा, आपलं हे एक छान काम मार्गी लागलं. तर मला हाताने लादी पुसायला आवडते. तर हॉल क्लीन झाल्यानंतर मी किचन क्लीन करायला घेतलं. किचन क्लीन झाल्यानंतर मग हा जो टॉयलेट बाथरूम आणि
बेडरूम आणि हॉलच्या मधला स्पेस आहे ना, तोसुद्धा मी क्लीन करायला घेतला. सगळं क्लीन झाल्यानंतर मग फ्रेश झाले आणि रियांशला स्नॅक्स दिला, कारण त्याला भूक लागली होती. आणि मी पण मग चहा घेतला. असा होता आजचा माझा हा व्हिडिओ. आणि आज सुट्टीचा दिवस पण पूर्ण कामात गेला. त्याच्यानंतर रियांश त्याचा आवडतं कार्टून बघत होता. तर सगळं काम आवरल्यानंतर छान असा चहाचा आस्वाद घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.